आज एवढी मोठी गोष्ट विसरलो, तुम्ही जर ऐकली ना तर तुम्ही शॉकच होऊन जाता. ऐकायचं असेल तर फक्त पूर्ण व्हिडिओ पहा. सकाळी मस्त अद्रक इलायची टाकून चहा बनवली आणि ते पिऊन निघालो मी गाडी धुवायसाठी. मग काय सर्वीकडे बघितले नंबर लागतच नव्हते. कसं पण 15-20 मिनिट फिरल्यानंतर नंबर लागला आणि गाडी धुणं तर चालू झालं. पण मला आठवण आलं की मी सकाळी तोंड धुतलंच नाही. म्हटलं काय नाही होत, इथून जाऊन धु. पण डबल आठवण आलं की आपण सकाळी सकाळी चहाचा दणका मारून आलो. म्हटलं जाऊ द्या, काय नाही होत, एक दिवस नाही. मग काय गाडी धुवून आलो आम्ही रूमवर आणि सर्वात पहिले तर स्वतःला धुतलं आणि स्वतःला एवढं धुतलं की डायरेक्ट झोपच लागली मला. मग काय झोपेतून उठलो, म्हणलं चला आता गाडीसाठी माळ वगैरे घेऊ. गेलो, माळ वगैरे घेतली, गाडीला घातली. म्हणलं चला सर्व काही झालं, आता आपण काहीतरी खरेदी करू. मग काय रस्त्यावर छत्री वगैरे विकणं चालू होती. गेलो, छत्री उचलली आणि काकाला म्हटलं कितीची आहे, तर काका म्हणत तुझ्यासाठी 50चीच. म्हणलं काका डील काही जमत नाही, 20 मध्ये द्या. काका म्हणत ठीक आहे घेऊन जा. म्हणलं का फसलो मी तर आता इथे. पण आठवण आलं, काका म्हणलं ही छत्री काही बंद होत नाही आणि आम्हाला काही घ्यायची नाही भाऊ अशी. जशी काकाच्या हातात छत्री दिली तसं डायरेक्टच पळालो आम्ही तिथनं आणि डायरेक्ट आलो जेवण करायला. मग काय पहिले तर पावभाजीचा ऑर्डर दिला आणि ते खाऊन झालं. म्हटलं यानं काही जमलं नाही भाऊ, मग डबल मसाला डोसा बोलवला. म्हटलं आता जमलं एक नंबर भाऊ आपलं. मग काय खाऊन पिऊन गाडीजवळ आलो आणि आज एवढं खाल्लं होतं ना की उठता येत नव्हतं. तरी कशी बळजबरी गाडीजवळ आलो. चला आम्ही जातो आता, तोपर्यंत बारक्या वाजव आता.